वेद बातमीचा, लढा सत्याचा, निर्भीड पत्रकारितेचा, राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांच्या अपडेटसाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनेलला क्लिक करा आणि रोज अपडेट मिळवण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा. नमस्कार, आपण पाहत आहात वेद बातमीचा. कळसाचे दर्शन म्हणजेच विठ्ठलाचे दर्शन, परमार्थातच खरी ताकद. हरिभक्तपरायण उद्धव महाराज मंडलिक. देवळाली प्रवरा येथील श्री योगीराज त्रिंबकराज पायी दिंडी सोहळ्याची सांगता भक्तिमय वातावरणात झाली. सांगता सोहळ्यानिमित्त आयोजित काल्याच्या कीर्तनात हरिभक्तपरायण महंत उद्धव महाराज मंडलिक यांनी वारकरी संप्रदायातील भक्ती, समता आणि परमार्थाचे महत्त्व प्रभावीपणे विशद केले. कीर्तनात त्यांनी सांगितले की पंढरीच्या विठ्ठल मंदिराच्या कळसाचे दर्शन जरी झाले तरी वारकऱ्यांना प्रत्यक्ष विठ्ठलाचे दर्शन झाल्याचा आनंद मिळतो. त्या दर्शनाने वारकरी तृप्त होतो. जसा भुकेला माणूस जेवणानंतर तृप्तीचा ढेकर देतो, त्याचप्रमाणे वारकरी दरवर्षी पंढरीच्या दर्शनाने आत्मिक समाधान प्राप्त करतो. पंढरीच्या वारीचे वर्णन शब्दात करणे अशक्य असून तिचा अनुभव प्रत्यक्ष घ्यावा लागतो, असे त्यांनी सांगितले. परमार्थामध्ये मोठी ताकद आहे. संतांनी कधीही जातीचा विचार केला नाही, ना स्वतःची जात सांगितली, ना कोणाची जात विचारली. त्यांनी समाजाची सेवक म्हणून सेवा केली, असे सांगत त्यांनी वारकरी संप्रदायाच्या समतेच्या विचारांचा गौरव केला. यावेळी संत तुकाराम महाराजांचा कोणी एकी भुलली नारी, विकितांग गोरस म्हणे घ्या हरी, हा अभंग निरूपणासाठी घेत भक्तीचा गूढ अर्थ उलगडून सांगितला. तसेच विनोबा भावे यांनी पांडुरंगाच्या चरणी मस्तक टेकवून अश्रूंनी व्यक्त केलेल्या भावनेचा दाखला देत त्या चरणांना ज्ञानेश्वर माऊली, तुकाराम महाराज, एकनाथ महाराज यांसारख्या संतांचा स्पर्श झाल्यानेच भावे यांना त्या संतांचे दर्शन झाल्याची अनुभूती झाली होती, असे त्यांनी सांगितले. देवळाली प्रवरा हे योगीराज, त्रिंबकराज, बाबूराव पाटील आणि संत महिपती महाराज यांच्या दिंडी परंपरेमुळे भक्तिरसाने नटलेले गाव असल्याचे गौरवोद्गारही मंडलिक महाराजांनी काढले. या सोहळ्यात चिंचपूर, चांदेगाव, करजगाव, देवळाली प्रवरा, मुसरवाडी, जातप आदी भागातील भजनी मंडळांनी सहभाग घेतला. माजी नगरसेवक सचिन ढूस यांनी दिंडी सोहळ्याची माहिती देऊन सोहळ्यास मदत करणाऱ्या भाविकांचे आभार मानले. तुकाराम महाराजांचे वंशज एकनाथ महाराज मोरे, हरिभक्तपरायण सीताराम ढूस, दिंडी सोहळ्याचे अध्यक्ष बाबा महाराज मोरे, सुरेश शेठ वाबळे, सोमनाथ महाराज माने, आबा महाराज कोळसे, हिराताई महाराज मोकाटे, नामदेव महाराज शास्त्री जाधव, सुभाष महाराज विधाटे, बाबासाहेब महाराज वाळुंज यांच्यासह देवळाली, सोनगाव, आंबी, उक्कलगाव, मातापूर, लोणी परिसरातील मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते. राजेंद्र उंडे, वेद बातमीचा, राहुरी. जातो माघारी पंढरीनाथा, तुझे दर्शन झाले आता. या नेमाप्रमाणे श्री क्षेत्र देवळाली प्रवरा ते श्री क्षेत्र पंढरपूर पायी दिंडी सोहळ्याची सांगता आज खऱ्या अर्थानं या ठिकाणी देवळाली प्रवरा या ठिकाणी झालेली आहे. महंत उद्धवजी महाराज मंडलिक श्री क्षेत्र नेवासा यांच्या काल्याच्या कीर्तनानं खऱ्या अर्थानं गोपाळपुराचा जो काला, जो परंपरेचा काला आहे, त्या परंपरेच्या काल्याच्या नुसार आपण देवळाली प्रवरामध्ये दिंडीच्या सांगतेचा काला या ठिकाणी करत असतो. आणि खऱ्या अर्थानं जे भाविक पंढरपूरला नाही आले त्यांच्याकरता खऱ्या अर्थानं हा काल्याचा आनंद त्यांनाही याच्यामध्ये सहभागी करून घ्यावं ही अशी सर्वांची कमिटीची, तसेच राजयोगी त्र्यंबकराज स्वामी पायी दिंडी सोहळ्याचे सर्व असणारे अधिकारी, पदाधिकारी, अध्यक्ष, उपाध्यक्ष सर्व मंडळीच्या मनामध्ये हा विचार आला आणि या विचारानं खऱ्या अर्थानं हा आजचा काल्याच्या कीर्तनानं ही सांगता झालेली आहे. खरं सांगायचं म्हणजे परतीचा प्रवास झाला आणि मेघराजाचं आगमन झालं. मला असं वाटतं भक्ती काय आहे, श्रद्धा काय आहे, आपण जर श्रद्धेने जर गेलो तर नक्कीच तो भगवान परमात्मा आपल्या हाकेला वोव देतो. आणि मला असं वाटतं मेघराजानं शेतकऱ्याच्या हाकेला वोव दिली आणि सुजलम सुफलम असं असणारं हे भक्तीचा मळा खऱ्या अर्थानं त्यांनी फुलवलेला आहे. खऱ्या अर्थानं या काल्याच्या कीर्तनाच्या माध्यमातून सांगतेच्या समारंभामध्ये एकच सांगू इच्छितो
की सर्व देणगीदार जे ज्यांनी दिलेले आहेत, पंक्तीदार जे अन्नदाते आहेत, ज्यांनी संतपूजन घेतलेलं आहे, अशा सर्व दात्यांचे मी राजयोगी त्र्यंबकराज स्वामी पायी दिंडी सोहळा कमिटीच्या वतीनं, सर्व महाराज मंडळीच्या वतीनं मी सर्व ग्रामस्थांचे आणि अन्नदात्यांचे या ठिकाणी आभार मानतो. थांबतो. रामकृष्ण.